नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे फक्त जानकी देवी आईजवळ एकच मागणं मागत असते. ती म्हणत असते की देवी आई, माझी आई जिथे कुठे असेल ना, तिला सुखरूप असू दे. मला माहिती आहे माझी आई जिवंत आहे. तुम्ही लवकरात लवकर माझी आणि माझ्या आईची भेट घडवून द्या. माझ्या आईपर्यंत त्या ऐश्वर्याचे गुंड पोचता कामा नये. माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप राहू दे आणि लवकरच आम्हा मायलेकींची भेट होऊ दे, असं इथे जानकी देवी आईला सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो सगळेजण देवी आईचा आशीर्वाद घेत असतात आणि इथे बाजूलाच जानकीचं लक्ष जातं. तर प्रेक्षकांनो, बाजूला आता जानकीचं लक्ष गेल्यानंतर तिथे लिहिलेलं असतं की आई आहे. असं बघितल्यानंतर जानकीचा जो काही संशय असतो तो खात्रीत बदलतो. तिला फक्त वाटत असतं की तिची आई जिवंत आहे, पण आता तिची खात्रीच पटलेली असते की फक्त जिवंत आहे नाही तर ती मुळशीमध्ये सुद्धा आलेली आहे. अगदी मुळशीमध्ये नाही तर ती या मंदिरामध्ये सुद्धा आली होती, असा संशय आता इथे जानकीला आलेला असतो. जानकी खाली बसते आणि आता ती जवळ जाऊन वाचते आणि म्हणते, ऋषिकेश हे बघा, इथे काय लिहिलंय? आई आहे असं लिहिलंय. अर्ध इथे आई हे लिहिलंय कुंकवाने आणि आहे असं लिहिलंय म्हणजे रक्ताने. हे माझ्या आईचंच रक्त आहे ऋषिकेश, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं, तुझी आई जर इथे असती तर तिने तुला हाक मारली असती ना? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश नसेल मारली हाक, तिच्या जीवाला धोका असेल म्हणूनच आईने मला हाक मारली नसेल. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अगं जानकी हे काय बोलतेस तू? तुझी आई जिवंत नाही आहे. अगं तिला पाण्यामध्ये धक्का देऊन पाडण्यात आले, त्यांचा जीव गेलाय. हे खरं नाही आहे का? अगं तुझी आई जिवंत कुठे आहे? मग जर तुझी आई जिवंतच नाही आहे तर ती इथे कशी काय आली असेल? तेव्हा जानकी म्हणते, आई असं बोलू नका. माझी आई जिवंत आहे कारण माझ्या आईला पोहता येत होतं. ती कॉलेजमध्ये असताना स्विमिंग चॅम्पियन होती. माझ्या आईकडे तसे सर्टिफिकेट आहेत, पुरावा म्हणून ते आम्हाला सापडलेत. माझ्या आईला पोहता येतं आई. ती मेलेली नाही आहे, ती जिवंत आहे, ती सुखरूप आहे. आणि ही देवी आईचीच कृपा आहे की तिचा हा मेसेज माझ्यापर्यंत पोचला आहे. देवी आई, माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे, असं इकडे आता जानकी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही काळजी करू नका. तुमच्या आई जर इथे आले असतील तर त्या इथेच कुठेतरी आजूबाजूला असतील. आपण जाऊया आणि त्यांना शोधून काढूया, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अवंतिका तू एक काम कर, तू इथे आजूबाजूला कुठे लताई दिसत आहेत का ते बघ. मी आणि जानकी आम्ही दोघेजण बाहेर जाऊन बघतो. तेव्हा अवंतिका म्हणते, ठीक आहे. तेव्हा ऋषिकेश आजूबाजूला आता मंदिराच्या बाहेर बघायला आलेला असतो की लताबाई कुठे दिसत आहेत का, पण लताई कुठेही दिसत नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की अरे मूर्ख माणसांनो, ती लता मंदिरापर्यंत येऊन पोचली तरीसुद्धा ही माणसं पोचत नाही आहेत. ती लताबाई जर जानकीला भेटली ना तर पूर्णपणे वाट लागेल. दोघी मायलेकी खूपच जास्त धूर्त आहेत, असं ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय ऐश्वर्या, तू इथे काय करतेस ग? तू सुद्धा लताईंना बघितलेस की काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मी कशाला लताईला बघू, मी इथे सहजच आले होते. तेव्हा जानकी म्हणते, हो का? मंदिराच्या बाहेर तू का ग घुटमळतेस? तूच माझ्या आईच्या मागावरती गुंड माणसं पाठवली असतील, बरोबर ना? आणि ज्या क्षणी तू मंदिरातून बाहेर पडलीस ना माझ्या आईला शोधायला, त्याच्यावरून मला तर हेच कळतंय की तू माझ्या आईला बघितलेस आणि तिला पकडण्यासाठीच तू इथे मंदिराच्या बाहेर येऊन इकडे तिकडे फिरतेस, बरोबर ना? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी अगं माझ्यावरती नको ते आरोप का करतेस तू? आणि तसंही तुझी आई जिवंत कुठे आहे? तुझी आई तर पाण्यात बुडून मेली आहे ना, मग तिला शोधायला मी का बरं इथे येईन? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या माझी आई जिवंत आहे, माझ्या आईला काही झालेलं नाही आहे, तिला पोहता येत होतं, ती स्विमिंग चॅम्पियन होती, त्याच्यामुळे माझी आई डुबून मरू शकत नाही. माझी आई जिवंत आहे आणि मी तिला शोधून सगळ्यांसमोर इथे आणेनसुद्धा, सगळ्यांसमोर तिला सादर करेन. आणि तुझा हा जो काही खोटारडेपणाचा मुखवटा आहे ना, तो सुद्धा सगळ्यांसमोर फाडून टाकेन. तुझा हा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणते की नाही बघस तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आण बाई आण एकदाचं, काय करायचं आहे ते सिद्ध कर तुला. मी किती वेळा सांगितलं मी काहीही केलेलं नाही आहे म्हणून. आई तुम्ही बघताय ना, ह्या जानकी ऋषिकेशला असंच वाटतं की मी लताबाईंना मारले, मी गायब केले त्यांना, पण मी असं काहीही केलेलं नाही आहे.
कळलं ना तुम्हाला? आई बघताय ना मी काही बोलत नाही आहे म्हणून ही जानकी माझ्यावरती कसे आरोप करते बघताय ना. तेव्हा जानकी म्हणते, आई तुम्ही हिच्यावरती विश्वास ठेवू नका, ही त्या बोलण्यामध्ये येऊ नका. हिनेच माझ्या आईला पाण्यामध्ये ढकललं आहे आणि हीच माझ्या आईला आताही मारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे दोघींमध्ये वाद सुरू होतो. सुमित्रा म्हणते, अगं गप्प बसा तुम्ही दोघीजणी, मंदिराच्या बाहेर उभ्या आहात, निदान याचं तरी भान ठेवा. लोक बघतायत आणि त्यांच्यासमोरच भांडताय. हे बघा जानकी, ऋषिकेश, तुम्हाला जर वाटत असेल लताबाई जिवंत आहेत तर त्यांना तुम्ही शोधून काढा. विनाकारण तुम्ही इथे आता ऐश्वर्यावरती आरोप करू नका. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे जानकीला पूर्ण विश्वास असतो की तिची आई जिवंत आहे. तेव्हा इथे आता लताबाईंना आनंद झालेला असतो की निदान जानकीला कळले की तिची आई जिवंत आहे म्हणून, आणि आता जानकी मला शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे सुद्धा लताबाईंना माहिती असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते की देवी आई, माझी आई जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असू दे. मी माझ्या आईला लवकरात लवकर शोधून काढेन. देवी आई, माझी आणि माझ्या आईची लवकरात लवकर भेट घडवून दे, असं सुद्धा ती आता म्हणत असते. तेव्हा ऐश्वर्या बाजूला येते आणि लगेचच आपल्या गुंड लोकांना फोन करते आणि म्हणत असते, अरे कुठे आहात मूर्ख माणसांनो? ती लताबाई मंदिरापर्यंत येऊन पोचले आणि लवकरच ती जानकी आणि ऋषिकेशला भेटेलसुद्धा. त्या जानकीला आधीच संशय आलाय. तिला असं वाटतंय की तिची आई आजूबाजूलाच कुठेतरी आहे आणि मी तिच्या मागावरती माणसं लावली आहेत असं सुद्धा त्या जानकीला कळलं आहे. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर त्या लताला मंदिराच्या आजूबाजूला शोधून काढा आणि तिचं कामच करून टाका. तेव्हा ती गुंड माणसं म्हणतात, आणि लताबाई आम्हाला भेटली तर तिचं काय करायचं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तिची खणा नारळाने ओटी भरा. अरे मूर्ख माणसांनो, ती मेली असं जाहीर झाले की नाही, मग मेलेली माणसं परत येतात का? नाही ना. म्हणून ती जिथे कुठे भेटेल ना तिचं काम करून टाका. काहीही झालं तरीसुद्धा लताची आणि जानकीची जिवंतपणी भेट होता कामा नये. त्या लताचा काटा काढून टाका. ती जिवंत नाही भेटली पाहिजे. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे ती माणसं म्हणतात, हो हो, तिचं काम झालंच म्हणून समजा. ऐश्वर्या मॅडम तुम्ही काळजीच करू नका. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या अगं येतेस ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आई हो आले हां. तेव्हा इथे जानकी आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तिला पूर्ण खात्री असते की आई आहे. हे जे काही लिहिण्यात आलं होतं ते तिच्या आईनेच लिहिलं असेल. आई हे कुंकुवाने आणि आहे हे रक्ताने. रक्ताने लिहिणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कुणी नाही तर एक आईच असू शकते हे जानकीला कळलेलं असतं. कारण आधीसुद्धा लताने त्या बॉक्समधून जेव्हा बांगडीचा तुकडा पाठवलेला असतो आणि त्याच्यावरती लताचं रक्तसुद्धा लागलेलं असतं, त्याच्यावरूनच जानकीला समजलेलं असतं की तिची आई गोडाऊनमध्ये आहे. त्यानंतर आता जिवंत असण्याचा संकेतसुद्धा तिने रक्तामधूनच आपल्या मुलीला दिलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकीची आता खात्रीच पटलेली असते की ते लिखाण तिच्या आईचंच होतं. तेव्हा इथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, जानकी अजून तोच विचार करतेस का तू? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश विचार करू नाही तर काय करू? हे बघा आपल्याला माहिती आहे जसं आई जिवंत आहे तसंच ते ऐश्वर्याला सुद्धा माहिती आहे आणि ऐश्वर्याने तिचे गुंड पाठवले असतील माझ्या आईच्या मागावरती. मला माझ्या आईची खूप जास्त काळजी वाटते ऋषिकेश, आपण माझ्या आईला शोधलं पाहिजे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नको काळजी करू, तुझी आई जिवंत असेल ना तर ती लवकरात लवकर सापडेल. आपल्याकडे त्या जिवंत असण्याचे काही पुरावे सुद्धा नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लता पुन्हा देवी आईच्या मंदिरात येते आणि म्हणत असते, का ग देवी आई, काय इतकी परीक्षा घेतेस माझ्या लेकीची आणि माझी? माझी लेक आहे ना, ती माझ्या आठवणीमध्ये झुरत असेल ग देवी आई. लवकरात लवकर माझी आणि माझ्या लेकीची भेट घडवून आण, आमची गळाभेट होऊ दे ग, असं इथे आता लता म्हणत असते. तेवढ्यातच ते गुंड लोक येतात आणि म्हणतात, काय लताबाई, एवढ्या लवकर तुम्हाला तुमच्या मुलीबरोबर गळाभेट करायची आहे का? आम्ही एक काम करतो ना, तुम्हाला तुमच्या मुलीकडे घेऊन जातो आणि तुमच्या दोघींची गळाभेट घडवून आणतो. तेव्हा इथे लता आता घाबरते, पण ती इथे घाबरत नाही. ती तिथे आता गुलाल असतो तो मूठ मारून हातामध्ये घेते आणि त्या माणसांच्या डोळ्यामध्ये गुलाल आता फेकून देते. तेव्हा त्या लोकांना दिसेनासं होतं आणि ते जमिनीवरती कोसळतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी हे बघ, काळजी करू नको, आपण तुझ्या आईला लवकरात लवकर शोधू. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश दुपारी मला अननोन नंबरवरून फोन आला होता, थांबा मी त्या नंबरवरती फोन करते. मला असं वाटतंय तो फोनसुद्धा माझ्या आईनेच केला असेल.
त्यानंतर प्रेक्षकांनो, रात्रीच्या वेळेला तो माणूस फोनवाला दारू पीत बसलेला असतो आणि तेवढ्यात जानकी फोन करते आणि म्हणते, हॅलो, दुपारी मला या नंबरवरून फोन आला होता, तुम्हीच फोन केला होतात का? तेव्हा तो माणूस म्हणतो, अहो पण तुम्ही आता मला फोन केला आहेत ना, मग का फोन केला आहेत तुम्ही? तेव्हा जानकी म्हणते, तुमच्या फोनवरून कुठल्या बाईने फोन केला होता का? तेव्हा तो माणूस म्हणतो, अहो मी कुठे फोन केला आहे तुम्हाला, तुम्हीच तर केलात ना फोन मला. तेव्हा जानकी फोन ठेवून देते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी काय झालं? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, तो माणूस आता नीट बोलला नाही, पण मला पूर्णपणे खात्री आहे आता फोन एका माणसाने उचलला होता, पण दुपारी माझ्याजवळ जी बोलत होती तो बाईचा आवाज होता. याचा अर्थ एकच होतो ऋषिकेश, माझी आई आजूबाजूलाच कुठेतरी आहे, लवकरात लवकर तिचा शोध घेतला पाहिजे. तर प्रेक्षकांनो, किती आता इथे पकाव दाखवण्यात आले. मंदिरामध्ये आलेली लता एकदा जर तिने आता जानकीला हाक मारली असती तर सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या असत्या, पण नाही. आतासुद्धा इथे लपंडाव दाखवण्यातच आलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ते दोन गुंड माणसं डोळ्यामध्ये त्यांच्या गुलाल टाकून आता लताबाई तिथून पळून गेलेली असते. मग नंतर ते दोघे जण ऐश्वर्याला फोन करतात आणि सांगतात की मंदिरामध्ये ती बाई आम्हाला सापडली होती, पण ती नंतरला निघून गेली. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, किती रे मूर्ख आहात तुम्ही दोघे जण, पाण्यामध्ये जीव द्या तुम्ही. ती एक म्हातारी बाई तुम्हाला चकवा देऊन निघून गेली आणि तुम्ही दोघे जण मला फोन करून सांगताय की ती तुमच्या हातातून निसटून गेली, म्हणून तुम्हाला दोघांना तिला पकडता येत नाही आहे का? हे बघा, ती निसटून गेले म्हणजे ती या घरामध्ये पोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आमच्या घराच्या बाहेर तुझी 2 माणसं तैनात कर आणि सगळीकडे मंदिराच्या बाहेर आजूबाजूला सगळीकडे लवकरात लवकर लताला शोधून काढा, कळलं ना? तेव्हा इथे ती माणसं म्हणतात, हो हो ठीक आहे, आम्ही आमचं काम करतच आहोत. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीने इथे नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवलेली असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा येते आणि म्हणते, अरे वा जानकी, पुरणपोळी बनवतेस का? थांबा, मी इथे पुरणपोळीला छान असं खमंग तूप लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे अवंतिका आलेली असते. अवंतिका म्हणते, वाव, किती छान वास येतोय ना पुरणपोळ्यांचा, किती घमघमाट सुटलाय. तेव्हा जानकी म्हणते, हो अवंतिका, पण ह्या पुरणपोळ्या आपल्यासाठी नाही आहेत. तेव्हा अवंतिका म्हणते, ठीक आहे, आपल्यासाठी नसतील तरीसुद्धा मी इथे एका वेगळ्याच कामासाठी आले, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. हे बघा, आपला मखर बघा. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अरे वा, किती छान मखर आहे ग हा, तू बनवलंस का अवंतिका? तेव्हा अवंतिका म्हणते, नाही आई, मी बनवलेला नाही आहे, मी फक्त हा मखर इथपर्यंत घेऊन आले. हा मखर आहे ना, सारंग भाऊजींनी बनवला आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय, माझ्या सारंगने हा मखर बनवला आहे? किती सुंदर बनवलं आहे ग मखर. तेव्हा इथे माझा सारंग जरी इथे गणपतीला नसला ना, तरीसुद्धा त्याने बनवलेलं मखर आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, आई, मी काय म्हणते, आता जरी सारंग भाऊजी आपल्यामध्ये इथे नसतील तरीसुद्धा त्यांनी बनवलेल्या मखरामध्ये आपण बाप्पा सजवणार आहोत की नाही? मी काय म्हणते आई, तुम्ही आता सणासुदीच्या दिवशी डोळ्यात पाणी आणू नका, नाहीतर त्या ऐश्वर्याने बघितलं ना तर तिला संशय येईल आणि मग तुम्हाला 1000 प्रश्न विचारेल. त्यापेक्षा तुम्ही आता डोळ्यात पाणी नका आणू, तिला संशय येईल, आपल्याला असं काही करायचं नाही आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, नाहीतर काय, आणि आई तुम्ही बघा ना, इतका सुंदर मखर केला आहे, मग तो मी इथपर्यंत घेऊन तर आली आहे ना, सारंग भाऊजीसुद्धा लवकरच घरामध्ये येतील, काळजी करू नका तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, अगं पण मखर कुठे अवंतिका? अवंतिका म्हणते, तो काय मखर तिथे बाहेरच ठेवला आहे, पण कसं काचेचं आहे, उगाच माझ्या हातातून पडला फुटला तर वाट लागेल ना, म्हणून मी तिथे ठेवला आहे आणि मग फोटो काढून तुम्हाला इथपर्यंत दाखवायला घेऊन आले, बरोबर की नाही? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळी सजावट झालेली असते, डेकोरेशन झालेलं असतं, मखर सजवलेला असतो. तेव्हा इथे सगळी सजावट आणि डेकोरेशन बघितल्यानंतर इथे आता लगेचच सुमित्रा म्हणत असते, किती छान झालं ना डेकोरेशन. तेव्हा ओवी म्हणते, हो ना आजी, खरंच सांगू का, मला तर असं वाटतं हे डेकोरेशन आहे ना सारंग काकानेच केले. म्हणजे बघ ना, जसं सारंग काका डेकोरेशन करायचं ना, मखर बनवायचा, अगदी तसंच सगळं डेकोरेशन झालं आहे. हो ना बाबा? तेव्हा इथे नाना म्हणतात, हो ना ओवी बेटा, मलासुद्धा तेच वाटतंय. सारंग जेव्हा इथे असायचा ना, किती उत्साही असायचा. सगळ्यात आधी गणपती बाप्पाला तोच आणायला जायचा, गणपती बाप्पाला सुद्धा तोच घेऊन यायचा आणि ही सगळी सजावट एकटा करायचा, सगळं डेकोरेशन एकटा करायचा. तेव्हा इथे
लगेचच ओवी म्हणते की बाबा मला ना माझ्या गुलाबजाम काकाची खूपच आठवण येते, मी खूप मिस करते त्याला, हे सगळं त्यानेच केले असं का वाटतंय. तेव्हा ऋषिकेशला इथे ओवी मिठी मारते आणि तिला खूपच जास्त रडायला आलेलं असतं, कारण तिला सारंगची आठवण आलेली असते सणासुदीच्या दिवशी. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, ओवी बेटा काळजी करू नको हा, हे तुला सारंग काकाने केल्यासारखं वाटते ना, मग त्यानेच केलं असं समज. आणि सारंग काका आता आपल्यामध्ये नाही आहे, पण तो आपल्या आजूबाजूलाच आहे असा आपण विचार करूया ना, चालेल ना बेटा. तेव्हा इथे ओवी म्हणते ठीक आहे आजी, सारंग काका आपल्या आजूबाजूला आहे असाच मी विचार करते. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, बरं बास झालं आता, आजच्या दिवशी कुणीही डोळ्यात पाणी आणणार नाही आहे आणि आपल्याला जायचं आहे ना, आता बाप्पाला घेऊन यायचं आहे. चला बरं सगळेजण जाऊया आणि आता बाप्पाला घेऊन येऊया. तेव्हा इथे आता ओवी त्याचबरोबर ऋषिकेश, नाना सगळेजण तयार झालेले असतात. बाप्पाला आणायचं असतं ना, म्हणून बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळे सगळेजण खुश झालेले असतात. तर इथे राजा आणि त्याचा साथीदार दोघेजण लताला शोधत असतात सगळीकडे. तर प्रेक्षकांनो आता बाप्पाला आणायला जायचं आहे. तेव्हा सारंगसुद्धा रेडी झालेला असतो. सारंग म्हणतो दादा अरे चल. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो असं कसं चल, चेहऱ्याला कलर तरी लावू दे. तेव्हा सारंग म्हणतो अरे आता दाढी वगैरे लावली आहे ना, मग आता चेहऱ्याला कलर कशाला. सौमित्र म्हणतो सारंग ती ऐश्वर्या किती धूर्त आहे तुला माहिती नाही आहे, आता तिला फक्त चकवा द्यायचं आहे तू जिवंत असल्याचा. तिने जर तुझा पूर्ण चेहरा बघितला ना तर तिची खात्रीच पटेल की आपण काहीतरी नाटक करतोय, काहीतरी चुकीचं करतोय तिला फसवण्यासाठी. त्याच्यामुळे आताच आपण तिला काही सांगू शकत नाही, कळते ना तुला. तेव्हा आता चेहऱ्याला रंग लाव आणि मग तिच्यासमोर तुला फक्त थोड्या वेळासाठी यायचं आहे मिरवणुकीच्या समोर नाचायला आणि मग नंतर तुला काय करायचं आहे हे बरोबर तुला माहिती आहे. तेव्हा सारंग म्हणतो बरं बरं दादा ठीक आहे, आता तू माझ्या चेहऱ्याला रंग लाव, पण एक शब्द मी तुला नक्की देतो. आता मी चेहऱ्याला रंग लावतोय त्या ऐश्वर्यापासून वाचण्यासाठी, पण एक दिवशी मी स्वतः त्या ऐश्वर्याचं तोंड काळं करतो की नाही बघच तू, हा शब्द आहे माझा तुला. असं इथे सारंग सौमित्रला आता म्हणत असतो. जेव्हा इथे सारंग त्या ऐश्वर्याचं तोंड काळं करेल तेव्हा आपण विश्वास ठेवू प्रेक्षकांनो. त्यानंतर इथे ऐश्वर्या आता टेन्शनमध्ये असते, कारण तिला तिच्या गुंड माणसांचा अजून फोन आलेला नसतो. ती म्हणते कुठे मरतायत हे लोक, अजून कसा फोन करत नाही आहेत. तेवढ्यातच फोन आलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय झालं का काम, भेटली का लताबाई. तेव्हा गुंड माणसं म्हणतात नाही ना मॅडम, अहो त्या लताबाईला मंदिराच्या बाहेर पकडलं होतं पण तिथूनसुद्धा ती निसटून गेली आणि आतापर्यंत तिचा काही पत्ताच नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते काही झालं तरीसुद्धा त्या लताबाईला पकडा आणि तिचा गेम करा, ती घरपर्यंत पोचली नाही पाहिजे असं आता ऐश्वर्या म्हणत असते. आणि तेवढ्यातच तिथे सुमित्रा येते आणि म्हणते काय काय ऐश्वर्या काय झालं, कुणाशी बोलतेस आणि कोण आहे जे घरापर्यंत पोचता कामा नये, कुणाबद्दल बोलत होतीस तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही आई मी सहजच बोलत होते, बाकी काही नाही. तेव्हा सुमित्रा म्हणत असते अगं हो, पण कुणाशी बोलत होतीस आणि घरापर्यंत कोण पोचता कामा नये असं कुणातरी जवळ बोलत होतीस ना. तेव्हा इथे ऐश्वर्या आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रणदिव्यांचा आता गणपती बाप्पा आलेला असतो. सगळेजण थाटामाटात वाजत गाजत इथे बाप्पाला आता घेऊन येतात. तेव्हा ओवी इथे आता जानकीला खेचून घेते आणि जानकी आणि ओवी दोघीजणी छान असा डान्स करत असतात. बाकीचे सगळेजण गणपती बाप्पा मोरया असं म्हणत जयघोष करत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रणदिव्यांच्या घरापर्यंत आता पोचलेली असते ती म्हणजे लता. तर इथे लता गेटपर्यंत पोचते. नानासाहेबांचं इथे लताकडे लक्ष नसतं. इथे लता आता दरवाजा उघडते आणि ती आतमध्ये एंट्री करणारच. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता ती गुंड माणसं पोचलेली असतात आणि त्यांनी इथे लताच्या तोंडावरती हात ठेवलेला असतो आणि आता गेटमधून घरामध्ये येणाऱ्या इथे लताचं तोंड बंद केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो आता तोंडावरती हात दिल्यानंतर आणि बाजूला खेचल्यानंतर लता आता कुणाला हाक मारणार आणि तिथे आता गणपती बाप्पा आल्यामुळे खूपच जास्त आवाज असतो. तेव्हा ते गुंड लोक आता गाडीमध्ये इथे लताला कोंबतात. गाडीमध्ये लताला कोंबल्यानंतर चेहऱ्याला स्वतःच्या रंग वगैरे लावतात आणि लताच्या अंगावरती सुद्धा एक चादर देतात. तेव्हा इथे जानकी म्हणत असते बाप्पा माझी आई लवकरात लवकर मला सापडू दे,
काहीही झालं तरीसुद्धा माझी आई लवकरात लवकर मला भेटली पाहिजे असं आता जानकी बाप्पाजवळ मागणं मागत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ज्या गाडीमधून ते गुंड लोक लताला घेऊन जात असतात ती गाडी आता इथून रॅलीमधूनच जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी येते आणि त्या गाडीमध्ये नक्की कोण आहे ते बघण्याचा ती प्रयत्न करत असते. आणि ती अशा रीतीने बघत असते की जानकीकडे बघून आपल्याला असंच वाटतं की जानकीने तिच्या आईला बघितलं की काय.